लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता काही तास शिल्लक आहेत। नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ही कळमनामध्ये होणार आहे। जवळपास 8000 महसूल कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। 3000च्या जवळपास पोलीस विभागाचे कर्मचारी या ठिकाणी तैनात आहेत। नागपूरच्या कळमना भागामध्ये ही मतमोजणी पार पडणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता अवघे काही तास उरलेले आहेत। नागपूर रामटेक लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ही कळमना या ठिकाणी होतीये। जवळपास 8000 महसूल कर्मचारी या ठिकाणी मतमोजणीच्या कामासाठी तैनात करण्यात आलेले आहेत। आणि याच विषयी अधिक बोलूया। नागपुरातनं आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, आपल्या सकट आपल्या सगळ्या प्रेक्षकांना अर्थातच निकालाची उत्कंठा आहे, निकालाची उत्सुकता आहे। एक्झिट पोल बघितल्यानंतर सुद्धा ती आणखी वाढलेली आहे। अशात आज जेव्हा मतमोजणी की तयारी करण्यात येते तेव्हा तिथं सुद्धा कशा पद्धतीने लगबग जाणवते, कशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त आहे, याविषयी अधिक बोलूया। जितेंद्र, गुरु, आपण पाहिलेलं आहे की नागपूर आणि रामटेक या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची जी मतमोजणी आहे ते नागपूरच्या कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये करण्यात येणार आहे। आणि या मतमोजणीची तयारीसाठी आता प्रशासन पूर्णपणे सज्ज झालेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही मतदारसंघांची जी निवडणूक झाली होती ती पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिलला झालेली होती। त्यानंतर 45 दिवस, तब्बल 45 दिवस हे जे मतमोजणी आहे आणि ईव्हीएम आहे ही सांभाळण्याची जबाबदारी येथील जिल्हा प्रशासनावर होती, निवडणूक विभागावर होती। आणि ती येथे स्ट्रॉंग रूम म्हणून इथे तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये ते ठेवण्यात आलेले होते। उद्या ते सकाळी 5 नंतर ते बाहेर काढण्यात येतील आणि त्यानंतर मतमोजणीसाठी सुरुवात करण्यात येईल। सकाळी 8 वाजेपासून ही मतमोजणी सुरू होणार आहे। आणि येथील जे महत्त्वाची जी लढत आहे त्यापैकी एक देशातील महत्त्वाची लढत इथे आहे। त्यामुळे सगळ्यांचीच उत्कंठा येथील लागलेली आहे की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे या नागपूर लोकसभा मतदारसंघातून उभे असल्याने सगळ्या देशाचं लक्ष या लढतीकडे आहे। मतमोजणीचा जर विचार केला तर मतमोजणीसाठी दोन्ही रामटेक आणि नागपूर लोकसभेसाठी दोन वेगवेगळे स्वतंत्र असे मोठे यार्ड तयार करण्यात आलेले आहेत। विधानसभा न्याय म्हणजे प्रत्येक विधानसभेसाठी म्हणजे 20 टेबल असे 120 टेबलवर ही मतमोजणी होणार आहे। 10 बरोबर आहे जितेंद्र, मतमोजणीची ही तयारी जी तुम्ही सांगताय सगळी माहिती अर्थात ती तयारी आता सध्या सुरू आहे, पूर्ण होत आलेली आहे। आणि आता उद्या प्रतीक्षा आहे ती मतमोजणी प्रत्यक्षामध्ये सुरू होण्याची। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।